रामनगर कारवार रोड मार्गावर असणाऱ्या समीर गावडे यांच्या मालकीचे असणाऱ्या हॉटेलमध्ये बुधवारी रात्री 10च्या दरम्यान शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्यानं हॉटेल जळून खाक झालं आहे। बुधवारी रात्री 10च्या दरम्यान हॉटेलला आग लागल्याचं निदर्शनास आल्यानं सदर बाब हॉटेल मालक समीर गावडे यांना बघ्यांनी सांगितले। त्यामुळे गावडे यांनी ताबडतोब येऊन पाहणी केली, पण तोपर्यंत हॉटेलमधील सर्व सामग्री जळून खाक झाली होती। माझं नाव समीर गावडे, आमचं दुकान आहे सेकंड बस स्टॉपला। रात्री 10च्या दरम्यान शॉर्ट सर्किट जाऊन सगळं जाऊन गेलं आणि नुकसान खूप भरपूर झालेलं आहे। फ्रीज वगैरे 2 फ्रीज होते आणि काही सामान होतं। किती वाजता झाले? 10च्या दरम्यान रात्री। तुम्ही जेव्हा होता इकडे? नाही, आम्ही दुकान बंद करून गेलेलो। मग कसं कळलं तुम्हाला? आम्हाला ते भजनाला गेलेले मुलं सांगितले। हां, मग तुम्ही येऊन रात्री बघितलं? मग लोकांनी सगळं मिळून पाणी मारून विझवले। आता काय काय नुकसान झाले? 2 फ्रीज होते, सामान वगैरे काय टेबल, सिलेंडर वगैरे? सिलेंडरला काय झालं? सिलेंडर काय नाही, बाकीचं सगळं जळून गेलं। सदर हॉटेल जळून खाक झाल्यामुळे गावडे यांचं लाखोंचं नुकसान झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं। निखिल असुकर, KMM मराठी, रामनगर।